बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। जागतिक महिला दिनानिमित्त विधानसभेत एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचं लक्ष वेधलं। ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या असून लग्नासाठी मुलांनाच हुंडा द्यावा लागतोय, अशा शब्दात सोळंके यांनी ग्रामीण तरुणांची व्यथा मांडली। या परिस्थितीमुळे फसवणुकीचे मोठं रॅकेट सक्रिय झालं असून सरकार यावर काय उपाययोजना करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी ग्रामीण समाजात निर्माण होत असलेल्या या गंभीर सामाजिक प्रश्नावर सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली। लक्षवेधी सूचनेदरम्यान बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले की मी ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतो आणि तिथली परिस्थिती अत्यंत भयावह आहे। आज प्रत्येक लहान मोठ्या खेडेगावात 25 ते 30 वयोगटातील किमान 50 ते 100 तरुण असे आहेत ज्यांचं वय उलटून गेलं तरी लग्न झालेलं नाही। यामागील मुख्य कारण म्हणजे हे तरुण शेतीचा व्यवसाय करतात। आज ग्रामीण भागात शेती करणाऱ्या मुलाला मुलगी द्यायला कुणीही तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे। लग्नाच्या या टंचाईमुळे ग्रामीण भागात एक नवी आणि घातक प्रथा रूढ होत असल्याचं सोळंके यांनी निदर्शनास आणून दिलं। ते म्हणाले, पूर्वी मुलीकडून हुंडा घेतला जात असे, पण आता परिस्थिती उलटी झाली आहे। मुलाला लग्न करण्यासाठी मुलीच्या कुटुंबाला हुंडा द्यावा लागतोय। या हतबलतेचा फायदा घेऊन फसवणुकीचे मोठे जाळे विणले जात आहे। बोगस मुली आणून त्यांचे विवाह लावून दिले जातात। 2.5-3 लाख रुपये लुटले। धक्कादायक म्हणजे एकाच मुलीचे 4-4 विवाह लावून तरुणांना लुटण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संसदीय लोकशाही आणि विरोधी पक्षांवर होत असलेल्या वागणुकीबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। गेल्या 10 वर्षापासून संसदेत भारतीय घटनेचा गळा घोटला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। विरोधी पक्षांच्या नेत्यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नाही, त्यांचा अपमान केला जातो आणि संसद नियमांनुसार चालवली जात नाही, ही गंभीर बाब असल्याचं राऊत यांनी म्हटलं। या परिस्थितीत लोकसभा अध्यक्षांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव हा विरोधकांच्या हातातील एक महत्त्वाचा मार्ग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या प्रस्तावाला इंडिया ब्लॉकचा पाठिंबा असून आज त्यावर चर्चा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेबाबतही राऊत यांनी चिंता व्यक्त केली। भारतासारख्या मोठ्या देशाला अनेक निर्णयांसाठी अमेरिकेकडे पाहावं लागतं, ही परिस्थिती चिंताजनक असल्याचं त्यांनी नमूद केलं। तसंच राष्ट्रपतींच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारवर टीका केली। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींचा कथित अपमान झाला तेव्हा पंतप्रधान बोलतात, मात्र मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाले तेव्हा ते शांत राहतात, असा आरोप त्यांनी केला। देशाच्या सार्वभौमत्वाशी संबंधित प्रश्नांवरही सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली। महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर बोलताना राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेत असण्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं। उद्धव ठाकरे विधान परिषदेत असणं महाविकास आघाडीसाठी चांगला संदेश देणारं ठरेल, असं ते म्हणाले। त्यांच्या उपस्थितीमुळे आमदारांना बळ मिळेल आणि आघाडीचं राजकारण अधिक मजबूत होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। बदलत्या राजकीय वातावरणात विरोधी पक्षांनी एकत्र राहून लोकशाही मूल्यांचं रक्षण करणं आवश्यक असल्याचंही राऊत यांनी अधोरेखित केलं। राज्य विधिमंडळात आज T20 विश्वचषकावर देशाचं नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव सादर करताना भारताच्या विजयात मोलाचं योगदान करणाऱ्या सर्वच खेळाडूंचं कौतुक केलं। या विजयामुळे T20 विश्वचषकावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरणारा भारत जगातील पहिला देश बनलाय, असं ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला। ते म्हणाले, आज सभागृहात भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करताना मला अतिशय आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय। भारतीय संघानं यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत न्यूझीलंड संघाचा पराभव केला। 96 धावांनी विजय मिळवला। या विजयासह तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश बनलाय। एवढंच नाही तर सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी करणारा पहिला देशही बनलाय। मुख्यमंत्री म्हणाले, अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना झाला, त्यात भारतानं 20 वर्षात 5 बाद 255 धावांचा विक्रमी डोंगर उभा केला। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील आजपर्यंतचा हा सर्वाधिक स्कोर आहे, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या संघाचा डाव केवळ 159 धावांमध्ये गुंडाळला। विशेषतः आमच्या फलंदाजांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली। संजू सॅमसन यांनी गेल्या 3 सामन्यात भारताला विजयाच्या दिशेने नेलं। त्यांनी 46 चेंडूत 89 धावा करून संघाच्या विजयाचा भक्कम पाया रोवला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधलाय। अमेरिकेशी व्यापार करार करून केंद्र सरकार अमेरिकेला अक्षरशः शरण गेलंय।
त्यांनी अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर न होता धडाडी बाण्याने भारताची भूमिका स्वीकारावी, विरोधकांना आणि जनतेला सोबत घ्यावं असं त्यांनी म्हटलंय. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज हिंगोलीत भारत अमेरिका व्यापार कराराविरोधात शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत हिंगोलीसह आसपासच्या जिल्ह्यातील हजारो नागरिक सहभागी होणार आहेत. या पदयात्रेपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, केंद्र सरकारने अमेरिकेशी व्यापार करार केला तेव्हापासून देशातील सर्वच शेतमालाचे भाव पडले आहेत. फळांच्या बाबतीतही शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतंय. केंद्र सरकार ही सगळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलंय. त्यांनी अमेरिकेकडे हा देश विकण्यास काढला आहे. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही हिंगोलीत शेतकऱ्यांच्या आक्रोशाची पदयात्रा काढत आहोत. ही आमची निदर्शनं आहेत. सरकारला जाग यावी ही यामागील आमची भूमिका आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, आदिवासी, मागासवर्गीय या सर्वांचा आक्रोश या पदयात्रेच्या माध्यमातून केला जाईल असं ते म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी देशांतर्गत इंधनाच्या दरवाढीवरही निशाणा साधला. क्रूड ऑइल स्वस्त होतं तेव्हा त्याचा कोणताही लाभ भारतीय नागरिकांना दिला जात नाही, पण तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली की सरकार भांडवलदारांना अनुकूल असणारी दरवाढ करते. गॅस दरवाढीच्या निमित्ताने आपल्याला त्याचा अनुभव आलाय. सरकार अशा आणीबाणीच्या परिस्थितीसाठी तयार नाही. कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडे नियोजन नाही. सरकारकडे कोणतेही आंतरराष्ट्रीय धोरण नसल्यामुळे भारताला अशा प्रकारच्या एका परिस्थितीतून जावं लागतंय. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोमवारी पुन्हा एकदा अजित पवारांची विमान दुर्घटना हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा आरोप केला. त्यांनी या प्रकरणी अजित पवारांसोबत अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी VSR विमान कंपनीच्या मालकानं पिंकी माळीच्या भावाला मीडियापासून दूर राहण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. त्यांनी VSRचे अंडरवर्ल्डशी संबंध तर नाहीत ना असा संशयही व्यक्त केला आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात निधन झालं होतं. त्यांच्यासोबत हवाई सुंदरी पिंकी माळी हिचाही मृत्यू झाला होता. ही दुर्घटना घडली तेव्हापासून सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील काही आमदारांनी हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी पिंकी माळीच्या कुटुंबियांची भेट घेऊन उपरोक्त आरोप केला. अमोल मिटकरी आज एका पोस्टद्वारे म्हणाले, गेल्या 13 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पिंकी माळीच्या आईच्या तब्येतीची आज हॉस्पिटलला जाऊन विचारपूस केली. यावेळी तिचे वडील आणि भाऊ उपस्थित होते. VSRचा मालक VK सिंग यांनी व्हॉट्सअप कॉल करून मीडियापासून दूर राहण्याची भावाला धमकी दिल्याचं रेकॉर्डेड कॉलवर ऐकलं, ज्यात पायलटनं अजित पवार इनके फ्लाइट को ठोक दिया अशी वापरलेली भाषा ही VSRचे अंडरवर्ल्डशी संबंध तर नाहीत ना अशी शंका उपस्थित करते. एक मात्र खरं आहे, हे प्रकरण वरवर जसं दिसतंय तसं सोपं नाहीये. आपल्या दादांचा घात झालाय. मध्य पूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 3.5 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. आज म्हणजेच 9 मार्च रोजी ब्रेंट क्रूडची किंमत $100 प्रति बॅरेलच्या पातळीवर गेली आहे. यापूर्वी 2022मध्ये कच्च्या तेलाने $100चा टप्पा ओलांडला होता. ब्रेंट क्रूड 25%च्या वाढीसह $116वर पोहोचलं. यापूर्वी शुक्रवारी ते $93वर बंद झालं होतं. युद्धादरम्यान म्हणजेच अवघ्या 10 दिवसातच कच्च्या तेलाचे दर सुमारे 48% वाढले आहेत. तथापि भारत सरकारचं म्हणणं आहे की आपल्याकडे पुरेसं तेल आहे, त्यामुळे भारतात पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नाहीत. जगातील एकूण तेल व्यापाराचा एक मोठा भाग होर्मुझ समुद्रधुनीतून जातो. इराणमधील युद्धामुळे या सागरी मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. यामुळे आखाती देशांकडून होणारा तेलाचा पुरवठा थांबलाय. UAE आणि कुवेतसारख्या मोठ्या तेल उत्पादक देशांनीही त्यांचं उत्पादन कमी करण्यास सुरुवात केली आहे, कारण पुरवठा मार्ग बंद झाल्यानं निर्यात करणं कठीण होतंय. भारत सरकारने 8 मार्च रोजी सांगितलं होतं की भारताला कच्च्या तेलाची कमतरता भासणार नाही. भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा आणि रिफाईंड पेट्रोलियम उत्पादनांचा 25 कोटी बॅरेलपेक्षा जास्त साठा आहे. सरकारच्या अहवालानुसार हा बॅकअप इतका आहे की जर पुरवठा पूर्णपणे थांबला तरीही देशाची संपूर्ण पुरवठा साखळी 7 ते 8 आठवडे सहज चालू शकते. म्हणजेच येत्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या कमतरतेची कोणतीही चिंता नाही. सरकारने 7 मार्च रोजी स्पष्ट केलं होतं की पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले जाणार नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत असावं अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं असून संकट काळातही त्यांनी राज्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली असं राऊत म्हणाले.
अशा अनुभवी नेत्यानं विधान परिषदेत असणं हे महाविकास आघाडीसाठी सकारात्मक संकेत देणारे ठरेल असंही त्यांनी नमूद केलं. त्यांच्या उपस्थितीमुळे आघाडीतील आमदारांना बळ मिळेल आणि राजकीय पातळीवर आत्मविश्वास वाढेल असंही राऊत यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या जागांवरून महाविकास आघाडीत काही प्रमाणात राजकीय हालचाली सुरू असल्याचे संकेतही राऊत यांनी दिले. आमचे 20 आमदार असून महाविकास आघाडीत आम्ही सर्वात मोठा पक्ष आहोत असं सांगताना त्यांनी एक उदाहरणही दिलं. 20 आमदार असूनही आम्ही राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली होती असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आघाडीमध्ये समन्वय राखत निर्णय घेतले जातात असंही त्यांनी सूचित केलं. उद्धव ठाकरे विधान परिषदेत आल्यास त्याचा फायदा संपूर्ण आघाडीला होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. दरम्यान राऊत यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीतून काहीसे सावध संकेत मिळत आहेत. विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना संयमी भूमिका घेतली. राजकीय वक्तव्य करण्यापेक्षा आघाडीतील सर्व पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय योग्य वेळी सर्वांसमोर येईल असं त्यांनी सांगितलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही महाविकास आघाडी एकत्रित चर्चा करून पुढील निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया दिली. सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय. त्यांनी यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गत काही महिन्यांपासून सातत्याने गंभीर आरोप होत आहेत. प्रारंभी ते छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेल प्रकरणात अडचणीत सापडले. त्यानंतर आणखी एका भूखंडाच्या प्रकरणात त्यांचं नाव आलं. त्यानंतर आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्या खात्यात निधी वितरण, टेंडर प्रक्रिया आणि मंत्री कार्यालयातील काही अधिकारी अनियमितता आणि घोटाळा करत असल्याचा आरोप केलाय. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अविनाश जाधव यांनी आपल्या पत्रात संजय शिरसाट यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव भरत कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तसंच विभागात OSD म्हणून काम करणारे सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना कार्यरत असल्याचा संशयही व्यक्त केलाय. ते आपल्या पत्रात म्हणतात, सामाजिक न्याय विभागात अलीकडील काळात काही गंभीर अनियमितता समोर येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. विशेषतः विविध योजनांमधील निधी वितरण प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय. विद्यार्थ्यांच्या वसतिगृह आणि वसतिगृहाशी संबंधित कामांमध्ये ऑनलाईन टेंडर प्रक्रियेच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन कामांचं वाटप झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. मंत्रालयातील अधिकारी मंत्री कार्यालयाचा वापर करून काही कामं देताना आमदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींना टक्केवारीची मागणी करत आहेत. या सर्व बाबी अत्यंत गंभीर असून त्याची निपक्ष आणि सखोल चौकशी करण्याची गरज आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.